लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला। तर आता आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता सगळं काही एक गुपित जी आत्तापर्यंत लपून आहेत ती सगळी वसुहत्या आणि रम्यासमोर उघड होणार आणि आता वसुहत्या आणि रम्याला खूप मोठं घबाड सापडणार। आता नेमकं कुठलं घबाड वसुहत्या आणि रम्याच्या हाती लागतं, काय घडतं, या सर्व गोष्टी आपल्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू। तर आता इकडे जी नंदिनी आहे तिची मालिनी सध्या खूप जास्त काळजी करते। मालिनी नंदिनीला काय हवं नको आहे सगळं काही अगदी बघते, तिला मनापासून जपते आणि हे सगळं बघत असताना नंदिनीला मात्र एक दुःख सतत खात असतं, आतून पोखरत असतं की मी उगाचच आईंपासून सर्व गोष्टी लपवत आहे, मी आईंची फसवणूक करत आहे। आई माझ्यासाठी हे सगळं करतायत कारण त्यांना वाटतं आहे मी प्रेग्नंट आहे, माझ्याकडून त्यांना त्यांचं नातुंड मिळेल, पण माझ्याकडनं त्यांना काहीच मिळणार नाही आहे। कसं सांगू मी त्यांना उगाचच हे असं फसवताना त्यांचा हा भाबडा विश्वास, त्यांचं हे भाबडं प्रेम खोटं ठरवत असताना मला खूप जास्त त्रास होतो आहे। पण मी काय करू, जर मी आत्ता आईंना हे सगळं सांगितलं तर त्यांना तर धक्का बसेलच, पण त्याबरोबर काव्याचीही मनस्थिती नाजूक आहे, तिलाही खूप त्रास होईल, मला काही बोलताही येत नाही आहे आणि सहनही होत नाही आहे, अशी माझी वाईट अवस्था झाली आहे, काय करू काहीच समजत नाही आहे, त्रास खूप होतो आहे मनाला, असं आता ती विचार करत असते। तर दुसऱ्या बाजूला इकडे वसुहत्या ही बाजारात गेलेली असताना तिला आता तिकडे विजयची आई दिसते। आता विजयची आई जेव्हा तिला दिसते तेव्हा म्हणजे विजयच्या आईचा पूर्ण लुकच वेगळा असतो। जेव्हा विजयसाठी ती रम्याला पसंत करण्यासाठी आली होती तेव्हा ती अगदी घरंदाज दागदागिने घातलेली बाई आणि आज अगदी साध्या साडीमध्ये अगदी सिंपल छोटं मंगळसूत्र घातलेली बाई। आता वसुहत्याला प्रश्न पडतो की एवढा मोठा ड्रास्टिक चेंज हिच्यामध्ये झाला तरी कसा। मग वसुहत्या आता लगेचच तिच्याकडे येते आणि तिला विचारते की काय म्हणजे तुम्ही विजयरावांची आई ना। त्याबरोबर ती आता जरा बाचकळते आणि म्हणते हो विजयचीच आई। त्याबरोबर मग आता ती म्हणते त्यामध्ये मग गडबडण्यासारखं काय आहे। त्यावर विजयची आई म्हणते नाही गडबड कुठे। वसुहत्या म्हणते अहो किती दिवसांनी भेटलो आपण, या मस्तपैकी बसू, जरा काहीतरी घेऊया चहा कॉफी। त्यावर ती म्हणते नाही चहा कॉफी मला काही आवडतच नाही ना। त्यावर मग वसुहत्या म्हणते अहो ते बघा तिकडे ज्यूस मिळतोय, ज्यूस घेऊया। मग दोघीजणी आता ज्यूस घेत असतात। ज्यूस घेता आता वसुहत्या तिच्याबरोबर गप्पा मारू लागते। ती म्हणत असते काय सांगू तुम्हाला, विजयराव खरंच इतके चांगले आहेत ना की खरंच असं जावई मिळायला सुद्धा ना एकेकाचं नशीब असावं लागतं। मी खूप नशीबवान आहे की मला त्यांच्यासारखा एवढा चांगला, एवढा समजूतदार आणि एवढा समंजस जावई मिळाला। काय सांगू तुम्हाला, ते माझ्या मुलीची केवढी जास्त काळजी घेतात, ते माझ्या मुलीला केवढं फुलासारखं जपतात ते। आता हे सगळं ऐकून मग विजयची खोटी आई म्हणते बरं ठीक आहे, आता ना मला उशीर होतोय, नाही म्हणजे भाजीपाला घ्यायला आले होते मी। त्यावर मग आता लगेचच वसुहत्या म्हणते पण मला एक गोष्ट कळत नाही आहे, ती म्हणजे तुम्ही हा लुकमध्ये एवढा मोठा बदल का बरं केला। नाही म्हणजे तुम्ही जेव्हा रम्याला पाहायला आला होता तेव्हा तुम्ही किती वेगळ्या दिसत होतात, किती सुंदर दिसत होतात, आणि आता एकाएकी हे सगळे दागिने वगैरे तुम्ही काढले आणि इतक्या साध्या राहायला लागलाय, नाही म्हणजे काही झालंय का। त्यावर ती म्हणते नाही राहायला साधं राहणीमान आवडतं म्हणून। त्याबरोबर वसुहत्या म्हणते बरं मग पुढे इतक्यात लगेचच ती म्हणते बरं मी निघते, मला उशीर होतोय, विजयचे बाबा घरी आहेत ना, त्यांना मी पटकन येते असं सांगून आली आहे, मी निघते। आणि मग ती निघून जाते। वसुहत्याला तिचं वागणं विचित्र वाटतं की नवीन सुनेची सुद्धा हिने चौकशी केली नाही, हिला एवढी कसली घाई। वसुहत्या विचार करते की विजयरावांबरोबर बोललं पाहिजे, कदाचित त्यांचे आई बाबा अजूनही नाराज आहेत, त्यांनी हे असं लग्न केलं याच्यावरनं। आणि मग आता लगेचच वसुहत्या ही विजयला फोन करते आणि विजयला ती म्हणत असते विजयराव अहो कुठे आहात तुम्ही, आत्ताच मला थोड्या वेळापूर्वी तुमची आई भेटली होती, पण तुमच्या आईचं वागणं हे मला काही फारसं रुचलं नाही हो। नाही म्हणजे पहिल्या भेटीमध्ये जशा त्या वाटत होत्या ना तशा नव्हत्या, आणि पूर्वी जेव्हा त्या पहिल्यांदा रम्याला बघायला तुमच्याबरोबर आल्या होत्या तेव्हा त्यांनी किती दागदागिने घातले होते आणि आता अगदीच साध्या दिसत होत्या हो। आता विजयकडे ह्या सर्व प्रश्नांची काहीच उत्तरं नसतात। विजय विचार करतो कशाला तडमडायला आली ती बाई इकडे, मला काही कळतच नाही आहे, भाड्याने आईबाबा आणले होते आणि त्यात ती मरायला इकडेच आली बरोबर, आणि भेटली तर भेटली ह्या वसूलाच भेटली। त्याबरोबर वसुहत्या म्हणते जावई बापू अहो काय विचारते मी तुम्हाला। विजय म्हणतो मी तुमच्याशी नंतर बोलू का,
मी स्वयंपाकघरात आहे, इथे रेंज नाही आहे आई. त्याबरोबर मग वसुहत्या म्हणते बरं बरं चालेल, काही हरकत नाही आहे, तुम्ही करा मला निवांत. मी सुद्धा बाजारात आहे, भाजीपाला घ्यायला आले होते थोडं. आता वसुहत्या एवढं बोलते आणि फोन कट करणारच असते इतक्यात तिला समोर असलेला विजय दिसतो. वसुहत्या विजयला बघते आणि तिला खूप मोठा धक्का बसतो. तिला प्रश्न पडतो की जर विजय इथे माझ्यासमोर आहे तर मग तो माझ्याशी खोटं का बोलला. वसुहत्या फोन तसाच चालू ठेवते आणि विजयच्या जवळ येते आणि म्हणत असते, काय जावई बापू, हे आहे का तुमचं मार्केट, हे आहे का तुमचं किचन, की हे बाजार आहेत. त्याबरोबर मग आता विजय म्हणत असतो, अहो आईसाहेब, काय तुम्ही खरोखर इकडे आलात का. अहो मी तुमची गंमत करत होतो. ॲक्च्युली मी ना इकडे त्या काव्याची वाट बघायला थांबलेलो आहे. म्हणजे आपला एक प्लॅन फ्लॉप झाला, पण म्हणून आपण लगेच शस्त्र टाकून चालणार नाही ना. पुढे काहीतरी हालचाल करावी लागेल, हातपाय मारावे लागतील, त्याशिवाय काही आपल्याला यश मिळणार आहे का. म्हणून मी ठरवलं आहे की आजपासून ना मी त्या काव्याचा पाठलाग करणार आहे. ती कुठे जाते, काय करते, कुणाला भेटते, कुणाशी बोलते, अगदी सर्व गोष्टी. म्हणून मी इथे थांबलो. पण तुमचं काय, तुम्ही जा घरी, भाजीपाला घ्यायला आला होतात ना. मग वसुहत्या आता ठीक आहे मी निघते एवढं बोलून तिकडनं निघते. वसुहत्याला विजयचं वागणंसुद्धा जरा विचित्र वाटलेलं असतं, खटकलेलं असतं. वसुहत्या विचार करते की नाही हे सगळं मला नक्कीच काहीतरी गडबड आहे असं वाटतंय. उगाचच्या उगाच मी पुढे जाऊन काहीतरी अडचण आल्यानंतर रम्याबरोबर याविषयी बोलण्यापेक्षा आधीच जर मी रम्याला ह्या सर्व गोष्टी सांगितल्या तर फायदा होईल. मग वसुहत्या रम्याकडे येते आणि रम्याला आता वसुहत्या सांगत असते, रम्या तुला माहिती आहे का, मला ना आज जरा विचित्र वाटतंय. रम्या म्हणते, विचित्र म्हणजे काय, तुझी तब्येत वगैरे ठीक आहे ना. त्याबरोबर वसुहत्या म्हणते, तसं विचित्र नाही गं, म्हणजे आज जेव्हा मी बाजारात गेले होते ना आपल्या भाजी मार्केटच्या साईडला, तेव्हा मला तिकडे विजयची आई भेटली. त्यावर मग रम्या म्हणते, आई आता तू सुरू होऊ नकोस त्यांचं गाणं गायला. त्यावर वसुहत्या म्हणते, नाही गं रम्या, अगं गाणं गाण्यासारखं मुळात तिथे काही घडलेलंच नाही आहे. अगं तुला माहिती आहे का, त्या जेव्हा तुला पहिल्यांदा बघायला आल्या होत्या तेव्हा त्यांनी एवढे दागदागिने घातले होते, त्या एवढ्या छान नटल्या होत्या, सुंदर साडी वगैरे. आणि आज जेव्हा मला त्या भेटल्या ना, एकदम सिंपल साडीमध्ये, एकदम साध्या सोप्या लुकमध्ये होत्या गं त्या. आणि मला ना ही गोष्ट खटकली. मी त्यांच्याबरोबर बोलण्यासाठी किती प्रयत्न केले, मी त्यांना थांबवण्याचे किती प्रयत्न केले, पण तुझ्या सासूबाई थांबणं तर खूप दूरची गोष्ट, पण त्या माझ्याबरोबर धड बोलल्याही नाही. मी निघते मला उशीर होतोय, मला उशीर होतोय, एवढंच काय ते त्यांचं म्हणणं सुरू होतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अगं त्यांनी साधं विजयरावांची सुद्धा चौकशी केली नाही. आपली आई आपल्यावर कितीही नाराज असली तरी शेवटी मुलांची चौकशी ही करतेच ना. नाही मला मान्य आहे विजयराव इकडे घर जावई म्हणून वगैरे राहत आहेत, ते त्यांच्या आईला पटत नसेल, पण तरी मुलाला आपल्या विचारायला नको का कसं आहे काय आहे ते सुद्धा नाही गं. त्यावर मग वसुहत्याला लगेचच रम्या विचारते, मग तुला नेमकं काय म्हणायचं आहे. तर मग ती वसुहत्या म्हणते, अगं खरी गंमत तर पुढे. जेव्हा मी विजयरावांना हे सगळं विचित्र गोष्टी सांगायला फोन केला तेव्हा विजयरावांबरोबर मी बोलत होते की विजयराव तुमच्या आईचं वागणं मला पटलं नाही, खटकलं, तुमची आई असं का वागली, विचित्र कशी वागली. तर विजयरावांनी मला माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यायची सोडून मला त्यांनी काय सांगितलं माहिती आहे का, की मी घरी आहे किचनमध्ये रेंज येत नाही आहे. त्यावर रम्या म्हणते, आई मग त्यात काय एवढं, खरोखर कधी आपल्या किचनमध्ये रेंज पकडत नाही तर मग तू घरी येऊन त्याच्याशी बोललीस का. त्यावर वसुहत्या म्हणते, तेच तर सांगते ना तुला मी रम्या, की विजयच्या फोनची रेंज गेलीच नव्हती कारण विजय मुळात आपल्या किचनमध्ये नव्हता. त्यावर वसुहत्याला रम्या विचारते, काय किचनमध्ये नव्हता, मग म्हणजे नेमका तो कुठे होता. त्यावर वसुहत्या म्हणते, तो सुद्धा तिथेच होता जिथे मी होते. आणि नंतर जाऊन मी विजयला जेव्हा समोरून अडवलं, रोखलं आणि माझ्याशी खोटं का बोललास असं विचारलं तेव्हा त्याने मला सांगितलं की तो काव्याचा पाठलाग करण्यासाठी त्या ठिकाणी जाऊन थांबला होता. पण मला ही गोष्ट फारशी काही पटलेली नाही आहे. त्याबरोबर मग रम्या म्हणते, आई मग नेमकी आता तुझी इच्छा काय आहे, नेमकं आपण आता काय करायला हवं असं तुला वाटतं. वसुहत्या म्हणते, काय करायला हवं म्हणजे आपण ना त्या विजयवरती लक्ष ठेवूया. मग मला नक्की खात्री आहे की आपल्याला काहीतरी नक्कीच सापडणार. तो विजय नेमका एवढा विचित्र कसा काय आहे, काय नक्की गडबड आहे हे आपल्याला कळायला हवं ना. रम्या म्हणत असते, हे बघ आई मला त्या विजयमध्ये काडीचाही रस नाही आहे, तुला मी आधीच सगळं सांगितलं आहे, मग तरीही तू का उगाच माझ्या मागे त्या विजयवरून लागतेस. वसुहत्या म्हणत असते, रम्या हे बघ मी काही तुझ्या मागे वगैरे लागत नाही आहे त्या विजयमुळे, मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की त्या विजयमुळे उगाच आपली फसवणूक व्हायला नको आहे. मला ना राहून सतत विजय डबल गेम खेळतो आहे आपल्याबरोबर असं वाटतं आहे. त्यावर मग वसुहत्या म्हणते,
रम्या आपण त्यांच्यावर लक्ष ठेवायचंच. रम्या म्हणते ठीक आहे ठेवूया आणि मग ते दोघं विजयवरती लक्ष ठेवायला सुरुवात करतात. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता सतत मालिनी आपली एवढी काळजी करते आणि आपण मात्र मालिनीची फसवणूक करतोय. मालिनी आपल्याला चांगलं चुंगलं खाऊ घालते आणि आपण मात्र तिच्याशी खरंही बोलू शकत नाही आहोत. या गोष्टीचं नंदिनीला खूप जास्त गिल्ट आलेलं असतं आणि आता ती रडत असते. ती म्हणत असते जीवा हे सगळं नेहमी आपल्याच बरोबर का होतं? आपल्याला आईना सगळं काही खरं सांगून टाकायचं आहे, पण बघा ना बघा सगळं कसं विचित्र झालंय ते. आपण आईना काही खरं सांगू शकत नाही. अहो बिचारा आई किती भाबडा विश्वास आहे त्यांचा. त्यांना वाटतंय की मी गर्वदर आहे म्हणून त्या माझी किती काळजी करतायत. मला साधं एक भांडंसुद्धा उचलू देत नाही आहेत. पण जेव्हा त्यांना कळेल की माझं मिसकॅरेज झालं आहे तेव्हा त्यांना काय वाटेल? त्यांना किती मोठा धक्का बसेल. जीवा मला ना असं वाटतं आहे की मी आत्ता आईंकडे जावं आणि त्यांच्या कुशीत घट्ट मिठी मारून रडावं आणि त्यांना सगळं घडलेलं सगळं खरं खरं सांगून टाकावं. पण मला तसं नाही करता येत आहे. जीवा ह्या सर्व गोष्टींनी ना माझी घुसमट होती हो. मला खूप आतल्या आत एकटं वाटतं आहे, त्रास वाटतो आहे जीवाला. त्याबरोबर जीवा म्हणत असतो नंदिनी हे बघ पहिले तर काम डाऊन शांत हो, रिलॅक्स नंदिनी. आणि पहिली गोष्ट तू मनातनं हा विचार काढून टाक की तू आईबरोबर खोटं वागतेस, खोटं बोलतेस. कारण खोटं ते असतं ज्याने दुसऱ्याला त्रास होतो. एखाद्याच्या भल्यासाठी बोललेलं खोटं कायमच चांगलं असतं. तू जे खोटं बोलतेस त्यामुळे कोणाचं काही वाईट तर होत नाही आहे ना, कोणाचं नुकसान तर होत नाही आहे ना. मग झालं की उगाचच्या उगाच एवढं टेन्शन का घेतेस? आणि तरीही जर तुला वाटत असेल की आईपासून गोष्टी लपवून आपण चूक करतोय, आईला सर्व गोष्टी आपण आधीच सांगायला हव्यात, तर ठीक आहे, माझी काही हरकत नाही आहे. आपण आत्ताच्या आत्ता आईकडे जाऊया आणि आईला सर्व काही हकीकत सांगूया. हे बघ माझी सगळी तयारी आहे. तू जे म्हणशील ते, जसं म्हणशील तसं आपण करू. आपण त्यांनाच विश्वासात घेऊन सगळं सांगू, मग तर झालं. नंदिनी हे बघ मला मान्य आहे की जे घडलं आहे ते वाईट आहे, पण आता म्हणून सतत तू त्याच गोष्टीवरती झुरत राहिलीस तर त्यामुळे तुला जास्त त्रास होईल. म्हणून म्हणतो नंदिनी प्लीज सावर स्वतःला, प्लीज माझ्यासाठी तरी. नंदू तुला माहिती आहे ना, तुला असं रडताना बघणं मला नाही जमत गं. मला खूप त्रास होतो, मला नाही आवडत. माझ्यासाठी तरी हस ना प्लीज. हे बघ मला माहिती आहे जे घडलं आहे त्यानंतर इतक्या सहजासहजी नॉर्मल होणं तुला शक्य नाहीच होणार, पण कमीत कमी तू प्रयत्न तर केले पाहिजेस ना. काळजी करू नकोस नंदिनी, तुझ्या प्रत्येक पावलावर मी तुझ्याबरोबर आहे. लग्नामध्ये वचन दिलं आहे मी तुला, आयुष्यभर तुझी साथ देईन, तुझ्या सुखदुःखात तुझ्यासोबत असेल. त्याबरोबर नंदिनी म्हणत असते जीवा खरंच सांगते मला ना आईंबरोबर खोटं बोलायला खूप वाईट वाटतं आहे, खूप त्रास वाटतं आहे. अहो म्हणजे जेव्हा त्यांना कळेल की मी प्रेग्नंटच नाही आहे, माझं मिसकॅरेज झालं आहे, तेव्हा त्यांना किती मोठा धक्का बसेल, त्यांना किती वाईट वाटेल मी त्यांची फसवणूक केल्याचं. त्याबरोबर आता बरोबर वसुहत्याने आणि रम्यानेच हे सगळं चुकीचं बोलणं ऐकलेलं असतं. मग आता वसुहत्याच्या हातात तर आयतं कोलीतच लागलेलं असतं. वसुहत्या म्हणत असते एवढे दिवस या घरात सुखाने जगत होतीस काय? आता बघते ना कशी जगतेस ती. आता नाही जर तुझं जगणं हराम करून ठेवलं तर माझंसुद्धा नाव वसुंधरा लावणार नाही. त्यानंतर मग वसुहत्या आता मुद्दामून मालिनी काकूंजवळ गप्पा मारत तिथेच बसतात. आता मुद्दामून त्या मालिनी काकूंचा टाईमपास रात्रीचा करत असतात. इतक्यात तिकडे नंदिनी येते. मग नंदिनी आता जिना उतरून आल्यावर वसुहत्या म्हणते अगं नंदिनी जरा हळूहळू जपून उतरत जा, प्रेग्नंट आहेस ना. 2 जीवांच्या मुलींना हे असं धडधड काम करणं शोभत नाही. हे बघ तुला आता स्वतःला खूप जास्त जपायला हवं, स्वतःची काळजी घ्यायला हवी. तुला काही खावं प्यावंसं वाटत असेल ना तर तू अगदी हक्काने हमखास येऊन मला सांगत जा. मी तुझ्यासाठी तू सांगशील ना ते करून द्यायला तयार आहे. आणि तसंही नंदिनी आता स्वतःला जास्त जपत जा, उगाचच्या उगाच सारखी धडपड धावपळ करत जाऊ नकोस. त्याबरोबर आता हे सगळं बघून मालिनी काकूंना जरा जास्त विचित्र वाटतं. मग मालिनी काकू आता वसुहत्याच्या पटकन तोंडावर बोलतात आणि त्यांना विचारू लागतात की काय हो, नाही म्हणजे तुम्ही बोलताय ते सगळं बरोबर आहे वसुताई, तुम्ही नंदिनीची एवढी काळजी घेताय हे बघते मी आणि मला छानही वाटतं आहे, पण मला एक गोष्ट खटकते हो. नाही म्हणजे तुम्ही एवढ्या एकाएकी चांगल्या कशा काय वागू लागलात? कारण काय ना जेव्हा तुम्ही आजपर्यंत चांगलं वागलेलं आहात तेव्हा त्याचा शेवट मात्र काहीतरी वाईट आणि कटूच झालेला आहे. त्याबरोबर मग वसुहत्या म्हणत असते हे बघ मालिनी प्लीज, ज्या गोष्टी घडून गेल्या आहेत त्या गोष्टींची उगाचच्या उगाच पुन्हा आठवणी काढण्याची गरज नाही आहे. हे बघ मला मान्य आहे मी चुकले, मला खूप पश्चाताप आहे माझ्या चुकांवरती, पण आता घरामध्ये आनंद येणार आहे की नाही? मग आनंद जर घरात येतोय तर आपण सगळ्यांनीच तो स्वीकारायला हवा ना. म्हणून म्हणते अगं आपण आता सगळ्यांनीच नंदिनी आणि काव्याचं कौतुक करायला हवं. तुम्ही सगळे नंदिनीचं कौतुक करतच नाही, सतत तुला आपली काव्याची काळजी लागून राहिलेली असते. म्हणून मी सांगते ना नंदिनी तुला,
तुला काय हवं नको ते सगळं मला सांग, तुझे डोहाळे मी पूर्ण करेन, कळलं का? आता हे सगळं ऐकून नंदिनीला खूप जास्त वाईट वाटतं, तिला भरून येतो तिचा ऊर पूर्ण. आणि मग ती आता म्हणते मला काही नको आहे सध्या, मी आहे माझ्या खोलीत. आणि तिकडनं आता ती थेट स्वतःच्या रूममध्ये निघून जाते. आता तिकडनं रूममध्ये आल्यावर मग नंदिनी आरशासमोर उभी राहते आणि म्हणत असते, का माझ्याच बाबतीत का हे सगळं? मला आज देवाने इतकी मोठी शिक्षा का दिली असेल? देवाला काय मिळालं हे सगळं माझ्याबरोबरच घडवून? आजपर्यंत मी कायम तुझी श्रद्धा केली, भक्ती केली आणि बरोबर माझ्याच आयुष्यात तू हे सगळं लिहून ठेवलंस का रे? आता नंदिनी देवाला जाब विचारत असते. तर दुसऱ्या बाजूला इकडे पार्थ ऑफिसमध्ये कामं करत बसलेला असतो आणि आता पार्थची इकडे कामं पूर्ण होत आलेली असतात. आता काम होत आल्याच्या नंतर मग पार्थ हा काव्याला कॉल करतो. आता काव्या फोन घेत नसते. मग पार्थ आता पुन्हा एकदा फोन करतो, पण काव्या फोन उचलत नसते. पार्थ विचार करतो, अरे यांचं लेक्चर तर लवकर संपणार होतं, पण मग झालं काय? या माझे फोन का घेत नसतील? असो, घरी गेले असतील, मे बी फोनला चार्ज वगैरे नसेल, मी आईच्या फोनवर करून बघतो. मग पार्थ आता पटकन मालिनी काकूंच्या फोनवरती फोन करतो आणि मालिनी काकूंना विचारू लागतो, आई अगं काव्या आल्यात का घरी? त्याबरोबर मालिनी काकू सांगतात, काव्या नाही रे, अरे तुझ्या समोर नाही का इन्स्टिट्यूटला गेली ती तिच्या? त्याबरोबर मग पार्थ आता विचार करतो, आईला काही सांगायला नको, उगाच ती टेन्शन घेईल. मग पार्थ म्हणतो, हो हो अगं मी विसरलोच होतो, आज त्यांचं लेक्चर येते, मी ठेवतो. आणि मग तो फोन ठेवतो. पार्थ विचार करतो की बापरे, ह्याचा अर्थ काव्या घरीसुद्धा अजून गेलेल्या नाही आहेत आणि काव्यांचा फोनही लागत नाही आहे. मग काव्या असतील कुठे? मग पार्थ आता घाईघाईने विचार करतो की मे बी त्या त्यांच्या माहेरी त्यांच्या आईला वगैरे भेटायला गेल्या असतील. मग आता ताबडतोब लगेचच पार्थ पटकन शारदाला कॉल करतो आणि आता शारदाला तो विचारतो, आई काव्या आल्यात का घरी? त्यावर शारदा सांगते, नाही इकडे नाही आली ती. का हो, काही झालं आहे का पार्थराव? पार्थ म्हणतो, नाही नाही काही नाही, मला बोलल्या होत्या ना त्या की आज तुमच्याकडे येणार आहेत म्हणून मी फोन केला, सहजच, मी ठेवतो. आणि मग पार्थ फोन कट करतो. आता मात्र इकडे पार्थच्या डोक्याला चांगलंच टेन्शन येतं. पार्थ विचार करतो, काव्य गेली तरी कुठे? पार्थ आता अनिशाला कॉल करतो. अनिशाला तो कॉल करत असतो, पण अनिशा काही त्याचा फोन उचलत नाही. पार्थचं आता आणखीनच जास्त टेन्शन वाढतं. पार्थ काव्याच्या इन्स्टिट्यूटला पोहोचतो, तिथे काव्या नसते. आता तर पार्थ आता येडापिसा होतो काव्याला. पार्थ आता इन्स्टिट्यूटच्या आसपास सगळीकडे शोधायला सुरुवात करतो. काव्या काव्या अशा मोठमोठ्याने तो हाका मारत असतो. त्याला काव्या कुठेच दिसत नसते. आणि एका आईस्क्रीम कॉर्नरवरती पार्थला काव्या तिची जी मैत्रीण असते पल्लवी, तिच्याबरोबर आईस्क्रीम खाताना दिसते. आता काव्याला बघून पार्थचा जीव भांड्यात पडतो. पार्थ धावत तिच्याकडे जातो, तिचे दोन्ही हात पकडतो आणि तिला म्हणत असतो, कळत नाही का तुम्हाला? मूर्ख आहात का तुम्ही? एवढे फोन करतोय मी तर एक फोन उचलता येत नाही का? लेक्चर कधी संपलेत तुमचे आणि काय टाईमपास चालला आहे तुमचा काव्या? मी तुम्हाला घरातनं बाहेर कशासाठी पाठवतो? तुमचा अभ्यास व्हावा, तुम्हाला घरामध्ये कोंडल्यासारखं वाटू नये, तुमचं स्वातंत्र्य हिरावून घेतलं आहे असं वाटू नये यासाठी. आणि तुम्ही हे असं वागणार आहात? हां, तुम्हाला आईस्क्रीम खायचीच होती तर तुम्ही मला एक फोनवर उचलून सांगू शकत नव्हतात की मी बाहेर माझ्या मैत्रिणीबरोबर आहे म्हणून? त्याबरोबर मग पुढे तो म्हणत असतो, तुम्हाला माहिती आहे तुमची काळजी वाटत होती म्हणून मी तुमच्यानंतर आईला कॉल केले, आईनंतर तुमच्या आईला कॉल केले, त्याच्यानंतर अनिशाला कॉल केले, तरी तुम्ही कुठेच नाही आहात असं कळलं मला. माझं टेन्शन किती वाढलं होतं माहिती आहे का तुम्हाला? त्याबरोबर मग आता लगेचच इकडे काव्या म्हणते सॉरी आणि आता काव्या रडायला लागलेली असते. आता काव्या रडायला लागल्याबरोबर पार्थसुद्धा विरघळतो आणि पार्थ ताबडतोब आता काव्याला मिठी मारतो आणि म्हणत असतो की काव्या प्लीज प्लीज हे बघा, रडू नका, रडणं थांबवा. काव्या ऐका ना माझं, हे बघा रडणं थांबवा बरं. मी रागवलो म्हणून तुम्ही लगेच रडायला हवं का? एरवी तर फिस्कारणारी मांजर माझ्यावरती नुसती फिस्कारत असते, नखं काढून तयारच असते युद्धासाठी, आणि आज अगदी युद्धाच्या आधी शरणागती कशी काय पत्कारलीत? काव्या रडत असते. पार्थ म्हणतो, बरं सॉरी, माझं चुकलं माझं. अहो तुमची काळजी वाटत होती म्हणून तुमच्याच काळजीपोटी ओरडलो ना मी. तुम्हाला नेक्स्ट टाईमपासून कधीही आईस्क्रीम खाण्याची किंवा काहीही खाण्याची क्रेविंग झाली ना तर हे असं एकटं न सांगता अजिबात कुठेही जायचं नाही आहे. तुम्हाला जे हवं आहे ते मला सांगायचं, मी आणून देईन, ओके? आता हे ऐकून काव्याला छान वाटतं आणि काव्या म्हणते, असा हट्ट पुरवणारा नवरा असेल तर मग काय फरक पडतो, सांगेन की मी. आणि त्यानंतर मग पार्थ आणि काव्या दोघंजणं आता तिकडनं निघत असतात. निघताना काव्या पार्थची आणि पल्लवीची ओळख करून देते. पार्थला सांगते, ही माझी मैत्रीण पल्लवी हे. त्यावर लगेचच पल्लवी म्हणते, अगं यांना कोण नाही ओळखत, तुमची जोडी तर संपूर्ण सोशल मीडियावरती फेमस आहे.
लग्नासाठी काय पण त्यावर लगेचच काव्य आणि पार्थ एकमेकांकडे बघून हसतात. तर दुसऱ्या बाजूला जीवा नंदिनीला समजावून सांगतो, नंदिनी तू घाबरू नकोस, मी आहे ना, मी तुझ्या प्रत्येक सुखदुःखात तुझ्याबरोबर असेन. जरी आता आहे जे काही घडलं आहे त्यामध्ये सुद्धा मी तुझ्यासोबत असेन. तू काळजी करूच नको, तू निश्चिंत निवांत राहा. त्याबरोबर नंदिनी म्हणते, जीवा तुम्ही आहात म्हणूनच तर मी निश्चिंत आहे. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल. धन्यवाद.